नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आमच्या नवीन फ्लॅट मध्ये स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललोय वाईला. कशासाठी चाललो असेल जरा बारीक मध्ये गेस करा. माहितीये त्यांना, धोंड्याचा महिना चालू आहे त्याच्यासाठी चाललोय. धोंडा खायला चाललोय. दांडगा धोंडा खाणार आहे आता जाऊन. येस. तर बघूया वाईचा धोंडा. आम्ही आलो इथं नाश्ता करायला खेड शिवापूरला आणि गाडीत बसून 15 मिनिटं झाली नाही तरी नाश्ता भूक लागली. आणि मंदार वडापाव घेऊन आलो, फक्त वडापाव. आणि मी घेतो मिसळ. आणि आता ते मी घेतो. आता तो एक्सचेंज करणार. मस्त पेट पूजा झालेली आहे आणि पुन्हा एकदा आम्ही मार्गाला लागणार आहोत वाईच्या. म्हणजे घरात निघल्यानंतर 15 मिनिटात कोण थांबतं नाश्त्याला? नाश्ता करूनच बसायला पाहिजे होतं ना. होता असं मी थांबतो. अफसोस. तर मला प्रश्नच पडलाय, विचारणारच आहे कोणाला मोठ्या, की हे धोंडा काय असतं, कशासाठी असतं. आता मला एक सांगा, माझे मम्मी पप्पा रोज हिचं कौतुक करतात. मग ह्याच्या मम्मी पप्पानी एक दिवस माझं कौतुक केलं 3 वर्षातनं, तर काय हरकत आहे? Oh my कमेंट मध्ये तुम्ही सांगा, विचारा हिला माझे मम्मी पप्पा कौतुक करतात का नाही रोज. हो, करतात अर्थात. मग मग माझं एक दिवस नको. बड़ा हरामी हो बेटा. म्हणून असतं का धोंडा? हा, वाव. म्हणजे मंदार कडूनच मला उत्तर मिळालंय, जे त्याने तयार केलेलं असतं. तयार केलेलं नाही, हेच आहे सायंटिफिक रिझन आहे त्याच्या. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. काही सायंटिफिक नाही, रिझन आहे त्याच्या माग. काही हा मम. मला ते होतं का तुमचं कवितांचा, तसं वाटायला काहीही. हा मम, माझं म्हणणं मी मांडलेलं आहे. आणि सगळ्या तमाम जावयांना मला हेच सांगणं आहे की एक दिवस आहे तुमचा कौतुकाचा आणि तो करून घ्या. नाही केला तर करून घ्या. बळजबरी करताल नाही तर. तो एक महिना पुरुषोत्तम मास श्रीकृष्णासाठी खास श्री विष्णूचा महिना म्हणून अधिक महिना जास्त वेळात विचाराल ते अधिक सगळं मिळतं, जास्त सगळे अधिक म्हणून अधिक महिना. मुळात तर तप ध्यान दान हे करायसाठी तो अधिक महिना आहे. तुम्हाला ह्याच्यावर जास्त माहिती काय असेल तर सांगा. नाही, आम्हाला काय नाही. मी मगाशी व्हिडिओ मध्ये सांगितलं निकिताला, काय मी म्हटलं माझे मम्मी पप्पा तुझं रोज कौतुक करते, तुझ्या मम्मी पप्पाला एक दिवस नको कौतुक करायला, म्हणून अधिक महिना असतो. हे छान होतं उत्तर हा तुझं. बरोबर आहे का नाही? होय तसं तसं. तरी वेळच झालाय ना. हे बघा, डोंगर दर्या, निसर्गरम्य वातावरण, थोड्या वेळात बर्फ सुद्धा पडेल. हो हो. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला विनंती आहे की सुरूर ते वाई जो रोड आहे, ज्याचं काम खूप वर्ष रेंगाळले, ते लवकर करा. कारण मला सासरवाडीला जायला खूप प्रॉब्लेम होतोय. थँक्यू. फायनली आम्ही पोहोचलोय. 2:45 होत आले. खूपच उशीर झालाय. जातो आता. खूप जास्त उशीर झालाय. वर जातो, वाट बघतायत. 2-3 वेळा कॉलिंग मेल आलाय का कुठे. हे बघा आमचं घर. ऑलरेडी थांबलेत आमच्यासाठी वाट बघत. माझा भाऊ, पप्पा, मम्मी. ए रुचिका कुठेस? आणि ही रुचिका वहिनी. आणि हे सगळं धोंड्याच्या महिन्याचं आमच्यासाठी मम्मी पप्पा रुचिका माझ्यासाठी अधिक महिना. हा माझ्यासाठी बर जावयासाठी. धोंड्याचा अधिक महिना जावयासाठी असतो, पोरीसाठी पण असतो. तर केलंय आणि मला खूप आवडलंय हे सगळं डेकोरेशन आणि सगळं. तर आम्ही आता जेवायला बसलोय. चपाती आहे, व्हेज बिर्याणी, पनीर मसाला आणि आमरस.
मस्त. आणि निकिताच्या आवडते चिप्स आहेत. हा बटाट्याचे घरचे चिप्स यो मला खूप आवडतात. खाते तुम्ही दोघं खूप यशस्वी व्हा, मोठे व्हा. ओके. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकला विठुरायाला हो संसार पेलना तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना येग येग रघुमाई हे भक्ताच्या माहेरी सावलीच्या पावला. तर आता आम्ही केक कापणार आहे. कशाचा तर लग्नाचा 32वा वाढदिवस होता आणि तो आम्ही साजरा करतो. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी, अॅनिव्हर्सरी टू मम्मी पप्पा. थँक्यू. तर आम्ही आता पुण्याला परत निघालोय. आम्ही येताना मोकळे आलतो आणि जाताना हे बघा बरंच काय. 4-5 पिशव्या, 4-5 पिशव्या आहेत. तसं नाही, असं होतंय. 4-5 पिशव्या तिकडे. रुचिका पण सोबत येणार होती पण आशू येऊ दे. दुश्मन आज राहा ना तुम्ही नको नको. दोघे पण. निकिता पण अशीच बोलते सेम. आज राहा ना. कॅमेरा चालू झाला की चांगला धोंडा काढलेला आहे. आता निघालोय परत पुण्याला. तर परत भेटू असंच. बघतच नाही बघा कॅमेऱ्यात. बाय बाय. तो सूरज बुझा दूं तुझे मैं सजा दूं सवेरा हो तुझसे ही कल हो फलक तक चल साथ मेरे फलक तक चल साथ चल